श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी तुळ राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांची स्थिती. महिन्याच्या सुरुवातीला बुध तुळ राशीच्या लग्नात, सूर्य, मंगळ, शुक्र वृश्चिक राशीच्या दुसऱ्या घरात, राहू कुंभ राशीच्या 5व्या घरात, चंद्र शनी मीन राशीच्या 6व्या घरात आणि गुरु कर्क राशीच्या 10व्या घरात आणि केतू सिंह राशीच्या 11व्या घरात भ्रमण करत आहे. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार तुळ राशी खाली जन्मलेल्यांसाठी हा महिना अनेक बाबतीत अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी शुक्र दुसऱ्या घरात मंगळ आणि सूर्यांची युती करेल आणि 20 तारखेला तिथून निघून धनु राशीच्या तिसऱ्या घरात जाईल. 16 तारखेला सूर्य आदित धनु राशीत आणि 7 तारखेला मंगळ असेल. 6 तारखेला बुध तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल, तर 4 तारखेला गुरु तुमच्या भाग्यवान राशीत मिथुन राशीत प्रवेश करेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही हा काळ अनुकूल वाटेल, कारण ते त्यांची कौशल्य दाखवतील. म्हणजे जे जितके जास्त परिश्रम करतील तितके चांगले परिणाम त्यांना मिळतील. हा काळ वैवाहिक संबंधासाठी अनुकूल परिणाम देईल. तसेच महिन्याच्या सुरुवातीला कठोर शब्द टाळावेत. प्रेमसंबंधासाठी हा काळ चांगला असला तरी कधीकधी काही समस्या उद्भवू शकतात. हा महिना विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. राहूमुळे तुम्हाला तीक्ष्ण बुद्धिमत्ता मिळेल, ज्याचा वापर ते त्याचे शिक्षण पुढे नेण्यासाठी करू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला जाईल. तुमचे काही चालू खर्च असतील, परंतु त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही मोठ्या समस्या होणार नाहीत, परंतु निष्काळजीपणा आणि आहाराकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर. 1 तारखेला वेळ चांगला आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून रखडलेली काही कामे पूर्ण कराल. तुमच्या मुलासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल. 2 आणि 3 तारखेला तुम्ही धार्मिक कार्य, दान धर्म इत्यादीमध्ये व्यस्त राहू शकता. प्रवास होईल. तुम्हाला धोकादायक कामे आवडतील. तुमच्या मेहनतीचा आणि प्रयत्नाचा पूर्ण फायदा मिळेल. आदरही वाढेल. तुम्हाला चिंतापासून मुक्तता मिळेल. शत्रू आणि विरोधकांनी प्रयत्न केले तरी तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. 4 आणि 5 तारखेला वेळ चांगला नाही. तुमचे पैसेही कुठेतरी अडकू शकतात. मार्केटिंग किंवा जाहिरातीमुळे तुम्ही चुकीची वस्तू खरेदी कराल. तुम्हाला मोठा धोका बसू शकतो. 6 आणि 7 तारखेला सरकारी विजयाचे दिवस असतील. या काळात काही ठोस काम केले जाईल. 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर. 8 आणि 9 तारीख रोजी व्यवसाय. तुम्ही तुमच्या कामावर गांभीर्याने लक्ष केंद्रित कराल. व्हिटॅमिन एम म्हणजेच पैशाच्या बाबतीत तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला दूरच्या नातेवाईकांना सांभाळावे लागू शकते. या दिवसात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. वैवाहिक संबंध सौहार्दपूर्ण राहतील. 10, 11 आणि 12 तारखेला उत्पन्न खर्चाची परिस्थिती मिश्रित राहील. तुम्ही आनंद आणि समृद्धीसाठी, साधन संपत्ती मिळवण्यासाठी पैसे खर्च करू शकता. तुम्ही आत्मविश्वास आणि शक्तीने भरलेले असाल. या काळात तुम्ही तुमच्या मनात अज्ञात भीती निर्माण होऊ शकते. 13 आणि 14 तारखेला चांगला काळ नाही. अनावश्यक धावपळ होण्याची शक्यता आहे. पैसे अडकू शकतात किंवा खर्च जास्त होऊ शकतो. हा काळ चांगला नाही. सावधगिरीने काम करा. 15 तारखेला यश मिळेल. 16 ते 23 डिसेंबर. 16 आणि 17 तारखेला तुम्ही प्रत्येक काम वेळेवर पूर्ण कराल. एखाद्या प्रमुख आणि प्रभावशाली व्यक्तीला भेटल्याने तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील. तुमच्या कामाच्या योजना कोणाशीही चर्चा करू नका. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची खुशामत करावी लागू शकते. 18 आणि 19 तारखेला तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यवसाय हळूहळू प्रगती करेल. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष कराल. 20, 21 आणि 22 तारखेला अर्धा दिवस उत्तम प्रकारे जाईल. आर्थिक बाबींना गती मिळेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्ही तुमच्या सर्व कामांचा खोलवर विचार कराल. तुम्ही कुठेतरी एका खास कार्यक्रमात सहभागी व्हाल. 23 तारखेला वाईट वेळ आहे. लपलेले आणि उघड शत्रू सक्रिय होतील आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. चालू कामात अडथळा येईल. 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर. 24, 25 आणि 26 तारखेला काळ अनुकूल आहे. भौतिक सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही बाहेर जाण्याची योजना आखू शकता. तुमचे भविष्य आनंदी आणि सुरक्षित असेल. तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही प्रत्येक काम पूर्ण करू शकाल. 27 आणि 28 तारखेला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमची कीर्ती समाजात पसरेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला आवडतील आणि तुमचे पती पत्नी प्रवासाचा आनंद घेतील. तुम्ही उदारतेने भरलेले असाल. 29, 30 आणि 31 तारखेला शांततापूर्ण असेल. परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये निकाल हवे तसे असतील. तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण कराल. तुम्ही ज्यांना तुमचे गुरु मानता त्यांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन कराल. तुम्ही त्यांचा पूर्णपणे आदर कराल. तुमच्या मानसिक क्षमतेच्या बळावर तुम्ही मोठ्या उंचीवर पोहोचाल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुरु तुमच्या उच्च राशीत, कर्क राशीत तुमच्या 10व्या घरात असेल. तुम्हाला तुमच्या अनुभवांचा फायदा होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे वरिष्ठ कामावर तुम्हाला प्रेम दाखवतील. तसेच 4 तारखेपासून गुरु भाग्याच्या घरातील मिथुन राशीत मागे जाईल आणि तिथून तुमच्या पहिल्या, 3ऱ्या आणि 5व्या भावात दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे नोकरी बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. संपूर्ण महिनाभर शनी 6व्या घरात राहील, ज्यामुळे तुमच्या कामात कठोर परिश्रमातून फायदा होईल.
व्यवसाय करण्यासाठी महिना चांगला राहील। महिन्याच्या सुरुवातीला बुध पहिल्या घरात असेल आणि 7व्या घरात दृष्टी ठेवेल। 7व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शुक्रासोबत दुसऱ्या घरात असेल आणि 7व्या घरापासून तुमच्या 3ऱ्या घरात असेल। तुमच्या कठोर परिश्रम आणि जोखीम घेण्यामुळे तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल आणि या महिन्यात तुमचा व्यवसाय चांगला होईल। हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहण्याची शक्यता आहे। महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि शुक्र तुमच्या 2ऱ्या घरात असतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा होईल। तुमचे बँक बॅलन्स वाढवण्याची संधी असतील। कुटुंबाचे उत्पन्नही वाढेल। 2ऱ्या घरावरील गुरुची दृष्टी कुटुंबातील संपत्ती वाढवेल, तुमच्या कुटुंबात समृद्धी आणेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। महिन्याच्या सुरुवातीला घरगुती मालमत्तेतही वाढ होऊ शकते आणि त्यानंतर बुध 6व्या घरापासून तुमच्या 2ऱ्या घरात प्रवेश करेल। अशा परिस्थितीत परकीय स्रोताद्वारे आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील। नशीब अनुकूल असेल, ज्यामुळे रखडलेले काम पूर्ण होईल आणि तुमच्या योजना सुरू होऊन पुढे जाण्यास मदत होईल। परिणामी तुम्हाला आर्थिक लाभ होईल। शेअर बाजारात नफा मिळवण्याकडे तुम्हाला कल असेल, ज्यामुळे नफ्याच्या संधी देखील निर्माण होतील। डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टीने सरासरी राहण्याची शक्यता आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी शुक्र, सूर्य आणि मंगळासोबत 2ऱ्या घरात असेल, ज्यामुळे चांगले आरोग्य मिळेल। त्यानंतर 4थ्या स्थानापासून वक्री गुरु 9व्या स्थानापासून 1ल्या स्थानावर दृष्टी करेल, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल। तसेच संपूर्ण महिनाभर शनी 6व्या स्थानावर राहील आणि राहू देखील 5व्या स्थानावर राहील। वक्री गुरु 4थ्या स्थानापासून 5व्या स्थानावर दृष्टी करेल, ज्यामुळे अपचन, आम्लता आणि पाचनाच्या समस्या उद्भवू शकतात। तसेच 7व्या स्थानापासून मंगळ तुमच्या 3ऱ्या स्थानावर दृष्टी करेल, ज्यामुळे तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल। तुमचे आरोग्य सुधारेल आणि आरोग्याच्या कोणत्याही समस्या दूर होतील। परिणामी तुमच्या समस्या कमी होतील आणि तुमची परिस्थिती सुधारेल। तुमच्या राशीचा स्वामी शुक्र देखील 20व्या स्थानापासून 3ऱ्या स्थानावर दृष्टी देईल आणि बुध 6व्या स्थानापासून 2ऱ्या स्थानावर असेल। 17 तारखेपासून सूर्य तुमच्या 3ऱ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल। तसेच तुम्हाला कधीकधी त्वचेच्या अलर्जी किंवा समस्या येऊ शकतात। बदलत्या हवामानात सावधगिरी बाळगा आणि त्यांची काळजी घ्या। तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर राहू संपूर्ण महिनाभर 5व्या घरात राहील। महिन्याच्या सुरुवातीला मंगळ त्याच्यावर दृष्टिक्षेप करेल, जे अनुकूल मानले जाऊ शकत नाही। यामुळे तुमच्या आणि तुमच्या प्रेम जीवनामध्ये संघर्ष आणि वाद निर्माण होतात। तसेच बृहस्पती वक्री 4 तारखेला तुमच्या 9व्या घरात प्रवेश करेल आणि तुमच्या 5व्या घरात दृष्टिक्षेप करेल। या परिस्थिती कमी करेल आणि तुम्हाला तुमच्या प्रेमाची काळजी घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करेल। दरम्यान 7 तारखेला मंगळ 3ऱ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे या परिस्थितीचा अंत होईल आणि तुमचे प्रेम मजबूत होईल। तुम्ही तुमच्या नात्यात प्रगती कराल आणि तुमचे प्रेम दृढ होईल। विवाहित जोडप्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीला बुध 7व्या घरात दृष्टिक्षेप करेल आणि 7व्या घराचा स्वामी मंगळ शुक्र आणि सूर्यासोबत 2ऱ्या घरात असेल, ज्यामुळे परस्पर प्रेम वाढेल। तुमच्या जोडीदाराला किरकोळ आरोग्य समस्या त्रास देऊ शकतात। 7 तारखेला मंगळ 3ऱ्या घरात गेल्यावर हे कमी होतील। तसेच त्यानंतर अहंकार, संघर्ष निर्माण होऊ शकतो। परस्पर संघर्ष होण्याची शक्यता आहे, म्हणून काळजी घ्या आणि प्रेमळ नातेसंबंध टिकून ठेवण्यासाठी कठोर शब्द टाळा। डिसेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार हा महिना तुमच्या कुटुंबासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे। महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घरात बसलेले बृहस्पती 4थ्या घरात 7व्या भावाने आणि 2ऱ्या घरात 5व्या भावाने दृष्टी करेल। यामुळे कौटुंबिक समस्या दूर होतील आणि कुटुंबात सुसंवाद वाढेल। महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि शुक्र 2ऱ्या घरात स्थित होतील, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल। बुध 7 तारखेला 2ऱ्या घरात जाईल। 7 तारखेला मंगळ तेथून 2ऱ्या घरात जाईल। त्यानंतर 17 तारखेला सूर्य आणि 20 तारखेला शुक्र येईल। कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम जाणवेल। तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पाठिंबा मिळेल। तुमच्या भावंडाकडून कोणत्याही व्यवसायात सहकार्य मिळण्याची शक्यता चांगली आहे। कुटुंबातील वृद्ध सदस्यांचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांचे आरोग्य सुधारेल, ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल। महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात। उपाय आहेत: शुक्रवारी तुम्ही श्री दुर्गा कवचचे पठण करावे। बुधवारी मातेची सेवा करा आणि तिला अन्नदान करा। शनिवारी पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला। शुक्रवारी सुगंधित द्रव्य खरेदी करा आणि त्याचा वापर करा। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।